आज दिनांक 29 मे 2026 रोजी मंगळवेढा पंढरपूर रोड तिहेरी भीषण अपघात घडला। हा अपघात सोलापूरहून पोलीस व्हॅन आरोपी पंढरपूर कोर्टात घेऊन मंगळवेढा मार्गी पंढरपूरला जात असताना एकलासपूर जवळ हॉटेल साई समोर तिहेरी अपघात घडला। या अपघाताची सविस्तर माहिती अशी मिळाली की पोलीस व्हॅनचे समोरील टायर बस्ट झाले व समोरून येणाऱ्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक बसली। स्विफ्टमध्ये 2 व्यक्ती होते, त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण स्विफ्ट गाडीचा समोरील भाग पूर्ण चकनाचूर झाला आहे। तर पोलीस व्हॅन ही तेवढ्यावरच न थांबता समोर येणाऱ्या टू व्हीलरला धडक दिली। त्या टू व्हीलरवर दोघे बहीण भाऊ होते, ते गंभीर जखमी झाले आहेत। तेथील एकलासपूर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना पंढरपूर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर त्या टू व्हीलरवरील जखमींची नावे यशवंत लहू उन्हाळे व प्रगती उन्हाळे हे दोघे बहीण भाऊ मंगळवेढाचे आहेत असे समजले। अपघाती माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मुजावर साहेब व त्यांची टीम घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्थापनावर नियंत्रण केले व तेथील जखमींच्या नातेवाईकांना घटनास्थळी काय माहिती दिली पहा। माझे साडू लहू उन्हाळे यांचा मुलगा छोटासा आणि त्यांची मुलगी आज पंढरपूरहून मंगळवेढा येताना समोरची पोलीस व्हॅन जी सोलापुरातून आरोपी भरून या ठिकाणी सोलापुरातून पंढरपूरला जात असताना त्यांनी एका टेंभुर्णीच्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली। स्पीड ताशी 120 अंदाजे किलोमीटर होता असे येथील रहिवासी सांगतायत। त्या गाडीला धडकल्यानंतर आमच्या मोटरसायकलच्या साडूची जी मुलं मुली पंढरपूरहून मंगळवेढाला येत असताना त्या देखील मोटरसायकलला जोरदार धडक दिली। त्यामुळे ते रस्त्याच्या डाव्या साईडला जोरात जाऊन आपटले आणि दोघेही बेशुद्ध, त्यांना जबर डोक्याला पायाला हात मार लागलेला आहे। आणि टेंभुर्णीची स्विफ्ट गाडी आहे, त्याचे देखील गाडीमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत। मला असा प्रश्न पडला की सोलापुरातून जे येणारं व्हॅन होतं पोलीस व्हॅन, ते सोलापुरामध्ये एवढी सगळी प्रशासकीय पोलिसाची यंत्रणा असताना पंढरपूरला काय यायला लागलं तर मला काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही। आता हा झालेला जो किस्सा आहे ते इतका अवघड आहे की मला आता पुढे काय करायचं हे मला लक्षात येत नाही। सध्या पोलीस प्रशासनावर प्रचंड तीव्र नाराजी व्यक्त करत आहे। पोलीस प्रशासनाची काय संपर्क झाला का? पोलीस प्रशासनाची संपर्क झाला, गाडीमध्ये त्यांचे आरोपी आहेत, गाडीमध्ये पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना गाडीचा ड्रायव्हर कोण ते विचारला असता ते फक्त स्वामी हे एकाच व्यक्तीचं आडनाव घेतात, त्यांचं पूर्ण नाव ते मला अद्यापर्यंत सांगू शकलेलं नाहीत। स्वामींना देखील थोडंफार लागलेलं आहे, ते देखील मंगळवेढा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना नेलेलं